जालना शहर का नूतन वसाहत। शुक्रवार रात गोलियों की गूंज से दहल उठा इलाका और कुछ ही घंटों में जालना पुलिस ने वो कर दिखाया जो अपराधियों को साफ संदेश देता है, कानून से बचना नामुमकिन है। शुक्रवार रात करीब 8:30 बजे जिला अस्पताल रोड पर स्कूटी से आए दो युवकों ने 27 वर्षीय चरण राइफल पर देसी पिस्तौल से अंधाधुंध फायरिंग कर दी। गोली लगते ही चरण सड़क पर गिर पड़ा। गंभीर हालत में उसे निजी अस्पताल ले जाया जा रहा था, लेकिन किस्मत ने साथ नहीं दिया। रास्ते में उसकी मौत हो गई। घटना की सूचना मिलते ही जालना पुलिस हरकत में आई। वरिष्ठ अधिकारियों ने मोर्चा संभाला। कई विशेष टीमें बनाई गई। शहर और आसपास के इलाकों में सघन तलाशी अभियान शुरू किया गया। लगातार दबिशों के बाद शनिवार तड़के करीब 2 बजे अंबट रोड के काजल फाटा इलाके में भागने की फिराक में खड़े 2 संदिग्धों को पुलिस ने घेर लिया और मौके पर ही दबोच लिया। गिरफ्तार किए गए आरोपियों की पहचान अजय विजय आमलेकर और अमन सरेंद्र धिल्लोड़ के रूप में हुई है। दोनों जालना के ही निवासी हैं। कदीम जालना पुलिस की इस कार्रवाई से शहर में दहशत फैलाने वालों की कमर टूट गई है। फिलहाल पुलिस आरोपियों से पूछताछ कर रही है और हत्या के पीछे की वजह आपसी रंजिश और अपराध से पूरे नेटवर्क की जांच जारी है। काल 23 तारीखला संध्याकाळी अंदाजा 8:15 8:30च्या दरम्यान कदीम जालना पोलीस स्टेशन येथे घाटी रोडवर एका व्यक्तीवर अग्निशस्त्राने फायरची घटना घडली होती। त्याला ताबडतोब वैद्यकीय उपचारासाठी हॉस्पिटलला शिफ्ट केला, पण दुर्दैवाने हेड इंजुरी असल्यामुळे तो वाचू शकला नाही। त्याच्यामध्ये इमिडिएटली सगळी पोलीसची यंत्रणा ॲक्टिवेट करण्यात आली होती। मी स्वतः विजिट केली होती आणि विदिन 5 to 6 आवर काहीच क्लू नसताना DYSP अनंत कुलकर्णीच्या अंडर LCBची टीम आणि कदीम जालनाचे PI शेवाळे, सदर बाजारचे PI भारती, चंदनीराचे PI पवार, LCBचे PI पंकज जाधव आणि सगळे त्याची टीम्सनी याच्यामध्ये वर्कआउट करत होते आणि विदिन 6 आवर्स त्याच्यामध्ये ब्रेक थ्रू पोलिसाला भेटलेला आहे आणि 2 आरोपी याच्यामध्ये ज्यांनी फायरिंग केली ते निष्पन्न करून त्यांना अटक करण्यामध्ये सक्सेस प्राप्त झालेला आहे। दोघे आरोपीचे नाम अमन शैलेंद्र धिल्लोड आणि अजय विजय आमलेकर असे ही 2 आरोपी आहे। दोघाला पोलिसांनी अटक केला आहे आणि पोलीस चौकशीमध्ये त्यांनी गुन्हा करण्याची कबुली पण दिलेली आहे। आता त्यांना माननीय कोर्टासमोर प्रोड्यूस केला जाणार आणि पोलीस PCR घेतल्यानंतर पुढचा तपास आम्ही करणार। अजून याचं इंटरोगेशन सुरू आहे, पण प्रायमा फेसी काही दिवस अगोदर काही भांडण झाले होते असा दिसते जो आरोपीचा जो सांगणं आहे आणि त्याचा राग मनात धरून ही घटना करलेली असा वाटत आहे, पण अजून ही प्रिलिमिनरी स्टेज आहे। निवडणुकीत काही कारण लागतं का? नाही, इलेक्शनचं काही रिलेशन नाही। आरोपींनी नशा केल्यामधून फायर झाले की 2 वेगवेगळे आता ही तर फोरेन्सिक अनालिसिस नंतर लक्षात येईल, पण बऱ्यापैकी दोघांकडे वेपन होते असं समजते। आरोपींनी नशा केल्याचं समजते, व्हाईटनर वगैरेची नशा करून कृत्य केल्याची नाही तर मेडिकल तर आम्ही करतोच अटकच्या वेळी। जर काय मेडिकल मध्ये आला तर लक्षात येईल कोण काही आहे का त्याच्यात। आणि आता आम्ही सगळे अजून भरपूर अँगल आहे। वेपन कोणी दिला, सप्लाय कोणी केला, कोणी त्याच्यामध्ये अजून कॉन्स्पिरेसी मध्ये इन्व्हॉल्ड आहे का, कारण फॅमिलीचा विक्टिमची फॅमिलीचा अजून काही लोकांवर संशय आहे की ते पण त्याच्या मागे असू शकते। तर आम्ही सगळे अँगल अजून तपास करणार आहे। किती गोळ्या झाडल्या गेल्या आणि किती आम्हाला जो घटनास्थळावरून भेटले ते 4 MTK सापडले होते, पण ते आता पोस्टमार्टम नंतर लक्षात येईल एक्झॅक्टली किती इंजुरी आहे। यांच्याकडून काही वेपन जप्त केलेत का आणि हे काही रेकॉर्डवर आरोपी आहेत त्यांच्या वेपन जप्ती वगैरे आता पोलीस कस्टडी PCR भेटल्यानंतर सगळा मेमोरंडम पंचनामा वगैरे थ्रू करण्याचा आमचा तो असणार आहे, सो दॅट केस स्ट्रॉंग राहिला पाहिजे। आणि दुसरा काय विचारला, क्रिमिनल रेकॉर्ड। ह्या अमन धिल्लोड याच्यावर 2025च्या एक मारामारीचा केस आहे, ज्याच्यामध्ये याच्यावर चार्जशीट गेलेली आहे। त्याच्यावर त्यावेळी डिसेंबर 2025 मध्ये प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन पण ऍडिशनल SP समोर झालेला आहे। यातला मेन शूटर कोण आहे जे की बुलेटला हा जो जुना भांडणचा विषय आहे तो अमन धिल्लोड आणि फिर्यादीचा आहे, विक्टिमचा आहे। हे लोकल आहे, त्याच परिसरात राहणार आहे, मातोश्री लॉन वगैरे त्या भागात राहणार आहे।